थोडा ओपन ज्या मंडळाला मानाचा हंडी फोडण्याचा मान दिलेला आहे त्यांनीच हंडी फोडायची, इतरांनी आता थर लावू नका प्लीज. पुढील सर्व सूचना जी आहेत ती आपल्याला मुख्य स्टेजवरून दिली जाईल याची नोंद घ्या. आपल्या मान्यवर पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या स्टेजवरती यायचंय. फक्त मान्यवर पदाधिकारी जे आहेत तेवढेच, कृपया सगळ्यांनी येऊ नका, मान्यवर पदाधिकाऱ्यांनीच या. युवा सेना महिला आणि पुरुष पदाधिकारी वर्गाला विनंती आहे की आपण स्टेजवर या. आपले 25वे वर्ष आहे आणि आपल्या नेहरूनगर मधलं हे स्थानिक मंडळ मावळा मराठा हे स्थानिक मंडळ आता या हंडीच्या मान घेऊन आता ही हंडी फोडणार आहे. तर सर्वांना विनंती आहे, सर्वांनी जोरदार टाळ्या देऊन त्यांच्या मनोबल आपण दुगणित करावं. मावळा मराठा इकडची स्थानिक मुलं या आपल्या मानाची हंडी एक खास गाणं गोविंदाचं ही हंडी फुटते त्यामुळे चला बोल बजरंग, अरे बोल बजरंग. डीजे डीजे लाईव्ह वाजणार आहे, थांबा वाजू नका तुम्ही. डीजे गाणं थांबवा सगळे. बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. डक्को मक्को डक्को मक्को डक्को मक्को डक्को मक्को डक्को मक्को डक्को मक्को गोविंदा रे गोपाला, अरे गोविंदा रे गोपाला, अरे गोविंदा रे गोपाला, अरे गोविंदा रे गोपाला. खिडकीतल्या नाही अशा वाकू नका, पुन्हा वाकू नका, दोन पैसे देतो मला भेटून टाका. खिडकीतल्या नाही अशा वाकू नका, पुन्हा वाकू नका, दोन पैसे देतो मला भेटून टाका. हे लाल लाल कापड गुलाबी शेरा दादा केला जीवनाला येरा. लाल लाल कापड गुलाबी शेरा दादा केला जीवनाला येरा. एक दोन तीन चार अमरपुरातली पोरं हुशार. एक दोन तीन चार तुला नेहरूनगरची पोरं हुशार. आला रे आला शिवसेना. अष्टविनायक कुठे? यानंतर नेहा पाटील यांची धमाकेदार अदाकारी आपल्या समोर सादर होणार आहे. आंध्र कर्नाटक नंतर परफॉर्मन्स होईल. अरे अष्टविनायक आपलं वैभव भरालकर कुठे? शिव मावळा, हा शिव मावळा कुठे? चला नंबर लक्षात ठेवा. याच्यानंतर शिव मावळा नंतर ठाकर नंतर अष्टविनायक. तयारीत राहायचंय सगळ्यांनी आणि सांगितल्याशिवाय थर लावायचे नाहीत. शुभेच्छा देतो. भारत माता की जय. सर मला तुम्हाला सांगायला फार आनंद वाटेल की शिवाजी पाटील साहेबांनी आजच्या दहीहंडी उत्सवाची सुरुवात सगळ्यात पहिली सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकाच्या शुभ हस्ते आपल्या हातात राखी बांधून केलेली आहे. भारतामध्ये ज्या काही घटना घडतात ह्या सगळ्या पाहता केवळ मुलींना संरक्षणासाठी तयार करणं हेच महत्त्वाचं नाही, तर आपल्याला देखील त्यांचा बंधू म्हणून उभं राहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून सगळ्या तरुणांनी देखील ही भावना शिवाजी पाटील साहेबांसारखी मनात आणावी आणि सगळ्या मुलींच्या रक्षणासाठी उभं राहावं ही भावना आज सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचवली.
शिट्टी वाजली नगारी सुटली देवासाऱ्या ती शिट्टी नाही पदर गेलाय वर पोरी जरा जपून दांडा धर 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 शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदर गेलाय वर पोरी जरा जाम भारी तुमच्या सगळ्यांचा या उत्सवात लहान पोरांना सांभाळा त्याची तब्येत सांभाळा तुमची तांबा वर चढणाऱ्या माणसा मेन आहे उद्याचा नगरसेवक आमदार खासदार न पुढं कोण होईल आपल्याला पण सांगता येत नाही तर त्याची काळजी घ्या तुमची सगळ्यांची काळजी घ्या न बालानो संध्याकाळी ट्रक वरती लटकत बिटकत जाऊ नका कारण ऑलरेडी तुम्ही दमलेला असणार त्याच्यामुळे काळजी घ्या व्यवस्थित घरी जा आपले आई बाबा वाट बघतायत न पुन्हा एकदा संकल्प प्रतिष्ठानसाठी जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया रवींद्र फाटक यो आपला माणूस आहे जाम भारी माणूस आहे कधी पण हातला फोन करा टेन्शन राहणार नाही आपला माणूस रवींद्र फाटक वा 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 धन्यवाद अरुण दादा तुम्ही खास वेळात वेळ काढून या ठिकाणी इथे उपस्थित झालात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार यानंतर या पुढे हा कार्यक्रम आपण घेऊन जाणारच आहोत पण काही मान्यवर मंडळी या ठिकाणी इथं येणार आहेत आणि त्यांच्या समोर डोळ्यानं पाहिली कोल्हापूर नगरी एका चढ एक हित मालदार भारी सातारा सांगलीचे तऱ्हाच न्यारे हसून करतील काळजाची चोरी असं आलं किती असं केलं किती दिल्या समद्यांच्या हातावर तुरे इश्काची मी सुरी न करते आयाळ रोज शिकारी इश्काची मी सुरी न करते आयाळ रोज शिकारी इश्काची ही सुरी न करते आयाळ रोज शिकारी इश्काची मी सुरी न करते आयाळ रोज शिकारी माझ्या चालीत मोराचा टवल हेवा मस्तीचा अनमोल माझ्या चालीत मोराचा टवल हेवा मस्तीचा अनमोल डाव्या डोळ्याचा दावी ताकवल भल्या भल्याचा जातो या तोल नागपूर
इश्काचे में सुर न करते आयाळ रोज शिकारी इश्काचे में सुर न करते आयाळ रोज शिकारी किनारे भारी चित्तर हाय न्यारी दिल सोसायटी नाही मस्करी इश्काचे में सुर न करते आयाळ रोज शिकारी इश्काचे में सुर न करते आयाळ रोज शिकारी इश्काचे में सुर न करते आयाळ रोज शिकारी. जोरदार टाळ्या होत्या नेहा पाटील यांच्यासाठी. जरा जोरदार आणि बहारदाटा असा तारा आहे. फक्त मुंबईत नव्हे ते महाराष्ट्रात गाजलेला. आणि ही लावणी खास तुमच्यासाठी येते मागाठाणे दहीकाला महोत्सव याच्यासाठी सादर केली गेली. आणि पुन्हा एक वार सर्व गोविंदा पथकांचे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ही मानाची दहीहंडी मागाठाणे. ही दहीहंडी अर्थातच तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं हा सुंदर सोहळा. अर्थातच हा श्रीकृष्णाचा दहीकाला. दहीकाला खऱ्या अर्थानं पाहिलं तर दहीकाला श्रीकृष्णानं द्वापार युगात केला होता. द्वापार युगात सर्व जाती धर्माच्या मित्रांना एकत्रित करून जे नाचणार नाही त्यांना संधी उशिरा मिळणार आहे. काही क्षणामध्ये साहेबांचं आगमन होणार आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तसेच लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही क्षणांमध्ये इथे पोहोचणार आहेत. दरवर्षी आपण इथं येत आहोत, इथे जमत आहोत आणि आपण सगळेच जण या ठिकाणी या उत्सवाचा आपण आनंद घेत आहोत. या रंगमंचावरती मी विनंती करणार आहे नागेश दादांना, नागेश मोरवेकर या ठिकाणी इथं येऊन एक छानसा आपला परफॉर्मन्स इथे सादर करणार आहेत. नागेश मोरवेकर सर इथे येणार आहेत, ते आपलं मनोरंजन करणार आहेत. बाळगोपाळांचं आगमन झालेलं आहे. काही क्षणांमध्ये इथे महाराष्ट्रावरती अतिशय प्रेम करणारे असे आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच जब तक ये दम है कोई नहीं दम है होगा जो होने दो आगे भी पीछे भी मुड़ के चला देखो. काही क्षणांमध्ये त्यांचं आगमन होणार आहे. पण तत्पूर्वी आपल्या महाराष्ट्राचे अतिशय लाडके गायक नागेश मोरवेकर सर हे इथे पारंपरिक गाणं घेऊन या कार्यक्रमाची शोभा अजून वाढवणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया
नागेश मोरवेकर दादांचं आणि त्याचबरोबर आगमन झालेलं आहे. जरा जागा द्यायची आहे, प्लीज 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 जागा द्यायची आहे. महाराष्ट्राचं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व इथे येते आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब इथे येत आहेत. आपल्या संकल्प प्रतिष्ठानला भेट देण्यासाठी खास या ठिकाणी अतिशय मान्यवर मंडळी इथे येतच असतात, परंतु विशेष प्रेम असलेले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन इथे झालेलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच आमदार निरंजन डावखरे साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. महाराष्ट्रावरती अतिशय मनापासून प्रेम करणारं असं हे व्यक्तिमत्व, ज्याने खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला समृद्धीच्या मार्गानं नेलं, महाराष्ट्राचा विकास केला. मी विनंती करतो, गोविंदा पथकाला आपण थर लावायचे आहेत, थर लावायचे आहेत. महाराष्ट्राचं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्राला महाराष्ट्राचं सन्माननीय आणि अतिशय लाडकं असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन झालेलं आहे. आजपर्यंत आपण अनेक योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण इथे जाहीर केलेल्या आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. परंतु महाराष्ट्राच्या या योजना जाहीर करत असताना ज्यामध्ये खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा असतो आणि आपल्या या महाराष्ट्राच्या प्रगतीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे आपल्या सगळ्यांचेच लाडके आणि या महाराष्ट्रातील राजकारणाचे चाणक्य आपण ज्यांना म्हणू, असे आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या. मी थर लावण्यासाठी तुम्हाला विनंती करणार आहे. आता कोणी आवाज करणार नाही, आता सगळेजण थर पाहतील. परंतु काय, खरी हंडी कशा पद्धतीनं फोडतात आणि किती हुशारीनं फोडतात याचे क्लासेस जर का कोणाकडे घ्यायचे असतील तर मला असं वाटतं की ते साहेबांकडे निश्चितपणाने घेतले पाहिजे. आणि मी या ठिकाणी जर एकटाच बोलत राहिलो तर मला असं वाटतं की हे काही योग्य नाही. कारण काय आहे, ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी आपण फार मोठ्या संख्येनं इथे जमलेले आहात आणि त्यांचं मार्गदर्शन हे खऱ्या अर्थानं मार्गदर्शन असतं, बोलणं नसतं. तर मी त्यांना विनंती करणार आहे की आपण आपलं मार्गदर्शन आणि आपल्या प्रेमाचे 2 शब्द या जमलेल्या तमाम महाराष्ट्राला आणि ठाणेकरांना द्यावेत. धन्यवाद.
दहीहंडीला आलेले आहेत, काय सांगाल आपल्याला मुंबई कशी आवडते दहीहंडीला प्रत्येक वेळी येतात? मला खूप छान वाटतं. हे दुसरं वर्ष आहे माझं मुंबईत. तर प्रेक्षकांचं प्रेम बघून जो प्रकाश दादा मान सन्मान देतात, त्यांनी आज दुसरं वर्ष मला बोलवल्याबद्दल त्यांचंही मी आभार मानते आणि ऑल सगळ्या मुंबईकरांचं मी मनापासून आभार मानते, जो मला तुम्ही प्रेम देतात भरभरून. थँक्यू. आपण आपल्या डान्स मधून विरोधकाला उत्तर दिलं आहे, माझ्यासारखी कोणी नाही असं आपलं एक गाणं. तसं काही नाहीये, तसं काही नाहीये. हा गैरसमज आहे. म्हणजे मी प्रत्येक माझा जो पॅच आहे, म्हणजे जो मी लास्टला जे सगळी गाणी करते, त्या सगळ्या गाण्यांमध्ये हे मी गाणं रोज घेते. असं नाही की मी आजच घेतलंय म्हणून असं कोणीही गैरसमज करू नका. मी रोज त्या गाण्यांवर नाचते आणि मी रोज करते, तसं काही नाहीये. मुंबईची दहीहंडी आपल्याला कशी वाटते? मुंबईची दहीहंडी बेस्ट असते, म्हणून मी पहिलं मुंबईचं बघत असते आणि मुंबईला येते दहीहंडी करायला. आणि प्रकाश दादा मला बोलवतात म्हणून मनापासून धन्यवाद. थँक्यू. हे होते आपले गौतमी पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट, इम्तियाज मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई. वा धन्यवाद साहेब. मी आता निश्चितपणानं तुम्हाला विनंती करणार आहे की आपले 2 शब्द आपण या सगळ्या बाळगोपाळांना ऐकवा. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की. अतिशय सुंदर अशा या ठिकाणी विविध थर रचून अतिशय चित्त थरारक अशा प्रकारचं दृश्य. कुठलं मंडळ आहे हे? शानदार मंडळाने अतिशय शानदार अशा प्रकारचं या ठिकाणी दृश्य दाखवलं. त्याबद्दल शानदार मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो. सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. प्रभू श्रीकृष्णाने ही जी हंडी आपल्याला दिली आहे, या हंडीमध्ये काला आहे, तो प्रेमाचा काला आहे, तो सगळ्यांनी वाटून खायचा आहे. हंडी कोणी फोडली तरी काला मात्र सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांनी प्रेमाने तो खायचा आहे. हाच संदेश आपल्याला प्रभू श्रीकृष्णांनी दिलेला आहे. मी आपल्या सर्वांना या पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. शानदार नंतर आता अष्टविनायक देखील तयार आहे, त्यांची देखील तयारी त्यांनी करावी. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रवींद्र फाटकजी, तुम्ही दरवर्षी आम्हाला बोलवता आणि इतकं सुंदर दृश्य या ठिकाणी पाहण्याची संधी देता, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि आम्ही तुम्हाला निश्चितपणाने ग्वाही देतो की ज्या आमच्या समोर आणत असतात आणि या योजना खऱ्या अर्थानं पूर्ण
मोठी दहीहंडी, या दहीहंडीला आणि घाटकोपरवासियांना खास भेट देण्यासाठी आपले लाडके पालकमंत्री मंगल प्रभात लोढाजी या ठिकाणी घाटकोपरच्या नगरीमध्ये आलेले आहेत. आपण जोरदार टाळ्यांचं त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करूया, कारण त्यांच्या माध्यमातून या मुंबई उपनगरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत आणि या घाटकोपरवरती आमदार साहेबांवरती विशेष करून प्रेम त्यांचं आहे. म्हणून या ठिकाणी आज आम्हा सर्वांना भेटण्यासाठी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बोल बजरंग, बोलो भारत माता की वंदे. मी माननीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री लोढा साहेबांना सांगेन की आजच आमची यात्रा काशीला जाऊन परत आली आज पहाटे, आणि विजय पुराणिक, सिद्धार्थ तांबे, महेंद्र साळवी, अरुण डाकी, मनोज सिंग, नंदू पाटील, दिलीप सिंग, संजय सिंग, रामजी यांची सगळ्यांची अहोरात्र मेहनत काशी आणि सारनाथला गेली होती यात्रा. अब मंगल जी, मेरे चुनावी क्षेत्र में जिसको काशी जाना है और नहीं गया ऐसा मानुसच उरला नहीं, क्योंकि इस ट्रेन में हमारी पूरी ये ट्रेन भरी नहीं. हम रिपीट नहीं ले जाते काशी, क्योंकि पिकनिक नहीं, तीर्थ यात्रा है. पण शेवटी घाटकोपर ईस्ट वाल्यांचा नंबर लागला. बऱ्याच वर्षाची त्यांची प्रतीक्षा होती. आता आम्ही अयोध्येच्या ट्रेन सुरू करतो. अयोध्येला हा राम कदम 5 ट्रेन घेऊन जाणार आणि त्याची सुरुवात ह्या गणपतीमध्ये आपण करतोय. जे काशीला गेले नाहीत अशा लोकांचं आपण अयोध्येच्या ट्रेनमध्ये पहिल्यांदा नाव घेऊ. आपल्याबरोबर गौतमी पाटील, आपण त्यांच्याशी काही आज आपण या दहीहंडीला आलो आहोत. काय सांगाल, आपल्याला मुंबई कशी आवडते दहीहंडीला? मला खूप छान वाटतं. हे दुसरं वर्ष आहे माझं मुंबईत, तर प्रेक्षकांचं प्रेम बघून जो प्रकाश दादा मान सन्मान देतात, त्यांनी आज दुसरं वर्ष मला बोलवल्याबद्दल त्यांचंही मी आभार मानते आणि ऑल सगळ्या मुंबईकरांचं मी मनापासून आभार मानते, जो मला तुम्ही प्रेम देतात भरभरून. थँक्यू. आपण आपल्या डान्स मधून विरोधकाला उत्तर दिलं आहे, माझ्यासारखी कोणी नाही असं आपलं एक गाणं. तसं काही नाहीये, तसं काही नाहीये. हा गैरसमज आहे. म्हणजे मी प्रत्येक माझा जो पॅच आहे, म्हणजे जो मी लास्टला जे सगळी गाणी करते, त्या सगळ्या गाण्यांमध्ये हे मी गाणं रोज घेते. असं नाही की मी आजच घेतलंय म्हणून असा कोणीही गैरसमज करू नका. मी रोज त्या गाण्यांवर नाचते आणि मी रोज करते, तसं काही नाहीये. मुंबईची दहीहंडी आपल्याला कशी वाटते? मुंबईची दहीहंडी बेस्ट असते, म्हणून मी पहिलं मुंबईचं बघत असते आणि मुंबईला येते दहीहंडी करायला, आणि प्रकाश दादा मला बोलवतात म्हणून मनापासून धन्यवाद. थँक्यू. हे होते आपल्याकडे गौतमी पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट, इम्तियाज मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई.